मी पुण्याहून बोलते हो, थोडं काम होतं. बरं बोला ना, काय विषय? अहो ते आमच्या मालकाने कर्ज काढलं होतं ना घरासाठी, तर आमचे मालक वारले. हा हा. तर ती लोक आता म्हणतात तुम्ही एवढं भरा तेवढं भरा, आणि कर्ज काढण्याच्या वेळेस इन्शुरन्स काढला होता ना. हॅलो. हा बोला बोला, ऐकतोय. इन्शुरन्स काढला होता, तर आता काय म्हणतात इन्शुरन्स मध्ये एवढे होत नाहीत तेवढे होत नाहीत, आता एवढे पैसे भरा तुम्ही. आधी आम्हाला कर्ज काढताना म्हणले तुम्ही तुमच्या मालकाला जर काय झालं तर सगळं कर्ज माफ, पोराला जर काय झालं तर अर्ध माफ, असं म्हणले होते. आणि आता काय म्हणतात की तुमच्या मालकाच्याच नावावरचं निम्म माफ झालं आणि पोराच्या नावावरचं तसंच आहे, पोराच्या नावावरचं भरावं लागेल तुम्हाला, असं म्हणतात. म्हणजे तुमच्या मिस्टरच्या नावावरती विमा काढलेला की मुलाच्या नावावर? मग जर मिस्टरच्या नावावर काढला असेल तर मग तो माफ व्हायला पाहिजे ना. मग मिस्टरच्या नावावरच काढलेला होता आणि पोराच्या नावावर बी काढलेला होता, तर आम्हाला कर्ज काढताना तसं सांगितलं होतं, जर तुमच्या मिस्टरला काय झालं तर सगळंच कर्ज माफ, पण पोराला काय झालं तर निम्म माफ, असं सांगितलं होतं आम्हाला. तर आता काय बोलतात की मिस्टरांच्या नावावरचं निम्म झालंय माफ, पण आता निम्म पोराला भरावं लागेल, असं म्हणतात. कुठल्या बँकेकडून काढलेलं कर्ज? इजी फायनान्स. इजी फायनान्स. हा. बरं बरं, ठीक आहे. किती किती कर्ज काढले ताई तुम्ही? बघा ते आम्हाला ना कर्ज काढलं तेव्हा बोलले होते तुम्हाला 3 हप्त्यात कर्ज, 3 हप्त्यात तुमचं आम्ही सगळं कर्ज देऊ. आणि आता हे का आमचे मालक कर्ज काढून बी 2 वर्ष झालं, 3रं वर्ष लागलंय. आमचे मालक 3 वर्ष झालं वारलेत. हे 3 महिने झालं माझे मालक वारलेत. आणि आता मग ती म्हणते तर तुम्ही आता एवढं कर्ज भरा नाही तर घरावर जप्ती असं बोलते. बरं, कोण लेडीज आहे का जेंट्स आहे? जेंट्सच आहे तर लेडीज एक बी नाहीये तिथं, दोन बरं बरं. तर ते कोणाला ओळखतात, तुम्हाला ओळखतात का ते? हो, मला ओळखतात. काल बी एक साहेब आला आणि म्हणला कर्ज भरा नसता तुमचं नोटीस येईल. मी म्हणलं अहो कर्ज भरताव आम्ही, आणि मग कर्ज पोराच्या नावावर म्हणल्यावर भरताव आम्ही, पण 3 हप्ते आमचे मी भरणार नाही म्हणून सांगून आले. त्या इन्शुरन्स मध्ये तुम्हाला सांगितलं होतं ना माफ करा म्हणून, तर ते आम्हाला दमदाटीच करते, तर लिहून द्या आणि असं काही बोलायला लिहून द्या, असं करा तसं करा. मी म्हणलं लिहून देऊन देत नाही सर, मी जे आमच्या नावावर कर्ज आहे ना पोराच्या नावावर ते मी हप्ते भरू शकते म्हणलं. मी काय बोलतो ताई, असे सही अंगठे लिहून वगैरे देऊ नका. हे असे चेड्यात काढून परतफेड करण्यासाठी काही दमदाटी करत असतात. हा, हो 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 तर सर. तसे काही लिहून देऊ नका. त्यांना सांगायचं माझं मिस्टर होतं, त्यांच्यासोबत सर्व गोष्टी तुमच्या झालेल्या होत्या. जर माझ्या मुलाचा विषय असेल तर आम्हाला थोडीफार सवलत द्या, सेटलमेंट करून द्या आम्हाला. आम्ही ते थोडे थोडे हप्ते करून भरतोय. तुमचं नाव मला सांगा, मी बोलतोय तसं त्यांच्यासोबत, पण तुमचं नाव सांगा मला. संगीता लहू वाघमारे. संगीता लहू वाघमारे. लहू वाघमारे का? हा. आणि वाघमारे. मिस्टरांचं नाव सांगताय मला, 2 मिनिटं. मिस्टरांचं नाव लहू वाघमारे का? लहू वाघमारे. आणि तुमच्या मुलाचं? दत्ता वाघमारे. दत्ता वाघमारे का? हा. प्रॉपर कुठले तुम्ही? लातूर. लातूर का? हा, लातूरचे. बरं बरं, ठीक आहे. त्या सरांचा नंबर सांगा मला. हा बोला, काय बोलत होता तुम्ही? मग ती मी म्हणलं मुलाच्या नावावरच भरते, फक्त मला 3 हप्ते मुदत करा म्हणलं, तर मला म्हणतात पुढचा हप्ता तुम्हाला 30,000चा भरावा लागेल. मी म्हणलं एवढा हप्ता नाही मी भरू शकत, मला कमी हप्ता लावा म्हणलं. माझ्या पोराचं पण सर्जरीचं ऑपरेशन झालंय, आणि परत म्हणलं त्याला 2-3 लेकरं आहेत, पोराला कॅन्सरची गाठ आलेली आहे म्हणलं. मला हप्ता कमी करून द्या, मी भरते, तुमचा 1 रुपया ठेवणार नाही म्हणलं. पण सेटलमेंट करून द्या म्हणलं, मी पोराचा हप्ता चालू करते. ते लिहूनच द्या म्हणून दमदाटी करतात सर आम्हाला. बरं ठीक आहे ताई, तुमचं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण नाही ना अजून काय झालं, म्हणून मी लिस्ट नाही दिलं त्याला, त्या सरांनी. बरं ठीक आहे. आणि मुलाचं शिक्षण? मुलाचं बी काय नाही झालं अहो. वय काय मुलाचं? मुलाचं वय असेल 27-28. 27-28. आणि तुमचं? माझं असेल 45 पर्यंत असेल. 45 का? बरं ठीक आहे ताई, तुम्ही लिहून देऊ नका. ज्या दिवशी तुम्ही लिहून दिलं त्या दिवशी तुम्ही फसणार या गोष्टीमध्ये. हा ना, मग आम्हाला लिहूनच द्या म्हणून मागं लागलेत सर. बरं बरं ठीक आहे. त्या सरांचं नाव काय बोलले?
सरांचं नाव एकाचं वैभव सर हाय जे आणि ऐका ना ऐका, जो तुम्हाला कॉल करतोय ना त्याचा नंबर मला द्या, त्या सरांचं नाव सांगा मला. सरांचं नाव का? हा त्या सरांचं नाव माझ्या लक्षात नाही व सर, पण नंबर आहे, मी देऊ का तुम्हाला नंबर? हा बरं सांगा नंबर. हा, एक मिनिट हा, सांग. हॅलो. हा बोला. किती आहे होता हे सांग दे नंबर. हा 89. हॅलो. हा बोला. 89 हा 28 28 हा 95 95 14 14 77. 77. चालेल, बोलतोय मी, तुम्हाला कॉल बॅक करतो. हा मोरे मोरे. मोरे का? त्यांना म्हणाव लिहून बिहून घेऊ नका, ते हप्ता भरायला तयार आहे तर म्हणाव. 3 महिन्यात त्या बाईचा नवरा वारला, तिनं पैसे कुठून आणायचे असं बोला सर. बरं बरं ठीक आहे, बोलतोय ताई. हे रोजच आमचं काम असतंय, काय टेन्शन हा घेऊ नका. हा. आणि मला सांगा, हप्ता कितीचा आहे? हप्ता आमचे मालक होते तेव्हा 34,000चा हप्ता होता. 34,000? हो, आम्हाला लय फसवलंय सर त्या बँकेनं, माहितीये का? आणि 34,000 आणि व्यवसाय काय करताय तुम्ही, कामधंदा? माझं पोरच गॅरेज आहे, छोटं मोठं असे पंक्चर काढायचं. बरं बरं, तरी पण नाही शक्य होऊ शकत ताई इतका हप्ता भरणं. ठीक आहे, मी बोलतोय, तुम्हाला कॉल बॅक करतो. कॉल ठेवा तुम्ही. 34,000चा. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती हॅलो. हा बोला ना सर. हा ताई, तो कॉल उचलत नाही. दुसरा नंबर आहे का दुसऱ्या सरांचा? दुसऱ्या सरांचा नाही ना सर. बरं बरं, कॉल रिसीव करत नाही तो. ठीक हो का? आहे, बोलतोय तसं मी काय बोलतो ते ऐकून घ्या. लिहून वगैरे देऊ नका. त्यांना हा सांगायचं, माझ्या मिस्टरांसोबत तुमचा काय व्यवहार झाला ते मला काही माहिती नाही. हा त्यांनी काय तुमचं काय झालं असेल ते आम्हाला माहिती देणं घेणं नाही त्याच्याशी. आणि राहिला विषय माझ्या मुलाचं, तर हा त्यांना सांगायचं सेटलमेंट करून द्या. आम्ही इतकं भरू शकत नाही, आम्हाला काम धंदा नाही. मिस्टर होते करणारे, तेच आता नाही राहिले तर आम्ही कुठून भरणार. सेटलमेंट करून द्या कमी जास्त. हा हा कारण काय, शेवटचा पर्याय तोच असतो ताई. तुम्हाला ते घाबरवतील, लिहून द्या नाहीतर नोटीस येईल, जेलमध्ये जाल, असं काय होत नसतं. हा, लोन भरल्यावरती घाबरून आत्महत्या वगैरे काही करायची नाही. नाही लोन ती म्हणते तर जप्ती येईल घरावर असं बोलतोय तो सर. घराचा सवाल नाही ना त्यामध्ये ताई येणार, ते मुद्दाम तुम्हाला घाबरवेल. मला सांगा, लोन कितीचं घेतलेलं? लोन आपल्याला बघा सर, त्याने 24,45,000 रुपये दिलते, तर त्याच्यातलं आम्हाला 1,80,000 दिलं पण नाहीये. अच्छा, म्हणजे त्यामध्ये पण त्यांनी गंडा मारलाय का, काढून खाल्लेत? हा, त्यांनी 1,80,000 नाही दिले, त्यांच्याकडेच आहेत. मी म्हटलं मग आमचे मालक वारलेत ना, मग मला त्याच्यात हप्ते तुम्ही 8 दिवस करा, ते पण 1,80,000 आहेत, ते पोराच्या नावावर काय दिसेल मग करून खालीवरी करून हप्ता चालू करा. म्हटलं मी भराय तयार आहे. आणि हा लोन कशासाठी ताई तुम्ही घेतलेला? होम लोन आहे की पर्सनल लोन आहे? ती इजी फायनान्सचं लोन आहे बघा, घर बांधायला घेतलेलं आहे आम्ही. घराचं लोन आहे का? हा, घरावरचं लोन आहे. म्हणूनच ते तुम्हाला धमकावतंय की घराची जप्ती येईल, असं तसं निलय होईल. हा हा बरं बरं, ठीक आहे. कॉल रिसीव करत नाही मी, त्यांच्यासोबत बोलणं झालं का तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. हा, बरं बरं चालतंय. असं काही होत नाही ना सर? नाही नाही, तसे काय होणार नाही, टेन्शन घेऊ नका. त्यासाठी तुम्हाला मी अगोदर बोललो की आत्महत्या वगैरे काही करू नका. नाही तर मग असे भरपूर विषय असतात की घाबरून हे घाबरवतात रिकव्हरी वाले ना, मग आत्महत्या करून मग हे घेऊन बसतात. हो का? तसं काय होत नसतं, सर्वांना स्वातंत्र्य आहे. बरं बरं चालतंय. शेवटचा पर्याय हाच असतो, जेव्हा आपली कंडिशन नसते लोन भरण्याची, कुठला काम धंदा नसतो, तेव्हा सेटलमेंट करावी लागते. होय ना, मग तसं मी म्हटलं ना, काहीतरी कमी जास्त करा, मी भराय तयार आहे म्हणलं.
बरं ठीक आहे, मी त्यांच्यासोबत बोलणं झालं ना, काहीतरी कामामध्ये असतील ते पण, बरं बरं बोलणं झालं की मी तुम्हाला कॉल बॅक करतो. हा ओके ओके ओके, चालेल. चालेल चालेल.